धन्यवाद अमित सर. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय कामोठे प्रीमियर लीग 2025चा हा थरार. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिंगल्या बोले कुहू. मास्टर सूर्या 11 कामोठे विपक्ष आपण पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर. या दोन संघांच्या मध्ये ही लढत चालू होतीये. विजय बोरुडेचा पहिला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सोनू पाटील साठी टाकलेला चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमुळे तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. ग्लिस्टर ब्लास्टर संघाला मात्र इथून विजय प्राप्त करणं फार गरजेचं. तर मास्टर सूर्या 11 कामोठे संघ मात्र आपल्याला एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. सोनू पाटील आणि निकू गोवारी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. या जोडीने आतापर्यंत प्रदर्शन फार महत्त्वाचं केलंय. गोलंदाज फलंदाज म्हणून त्यांचा प्रामुख्यानं उल्लेख. या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच धुवाधार फलंदाजी करणारा फलंदाज मोर्या 11 कामोठे संघाचा साहिल देसाई ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मॅच चालू ठेवा. फुललेंचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जोरदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. जय पाटील पंच काय आत्ताचं षटकार. ओके थँक्यू धन्यवाद. पा विनंती करतोय समालोचन कक्षाजवळ कुणीही गडबड करू नका. विजय बोरुडे गोलंदाजी मार्गवरती असताना आपण पाहतोय सोनू पाटील आक्रमण चढवलं गेलंय आणि मास्टर सूर्या 11 कामोठे संघ 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर लगातार 2 षटकार. विजय बोरुडेवरती आक्रमण चढवलं गेलंय. या चेंडूवरती सुद्धा सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने असताना आपल्याला त्या ठिकाणी अडथळा मात्र फिल्डिंगमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 धाव घेत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होईल आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णतः कंप्लीट केल्या जातील. ऋषभ ज्यादा ऊपर हुआ. वाईड +1 बाउन्स जे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल आणि 4 धावा पाहायला मिळतात त्याच्यावरती. ज्या अर्थातच आपण पाहतोय हे षटक फार महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. वाईड +4. वाईट पुन्हा एकदा पंचांकडून आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच. आईटचा वाईट चेंडू दिला जातोय. विजय बोरुडे
रिषभ गोलंदाजी मात्र आपल्याला भरकटताना पाहायला मिळत आहे. तब्बल 22 धावा या 4 चेंडूंवरती खर्च केल्यात आणि पंचांकडनं या ठिकाणी हाईटसाठी मात्र नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. तर नक्कीच पंचांकडनं मात्र त्या ठिकाणी आपला लवकर नो बॉल. येस, इट्स अ सेकंड बाउन्स. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. नो बॉल साठी पंचांना आपल्या डोक्यावरती गरगरा हात फिरवलाय. येणारा चेंडू फ्री हिट सोनू पाटील, परंतु आता मात्र भन्नाट वेगाने चेंडू पंचांकडे अपील, परंतु फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय सागर परब. पंचांकडे अपील मागत असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. तब्बल 28 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात. विजय बोर्डेवरती आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण. आणि ग्लिस्टर ब्लास्टर संघाला 2 धावांची पॅनल्टी आयोजन कमिटीकडून. 1 षटकाच्या आतमध्ये तुमचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं फार गरजेचं. तुमचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आला नाही. प्रत्येक संघाला 15 खेळाडू आपण त्या ठिकाणी ऑक्शन मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे आयोजन कमिटीकडून हा डिसिजन घेण्यात आलाय. 28 धावा धावफलकावरती या षटकामध्ये लागल्यात. पॅनल्टीच्या 2 धावा त्यानंतर न टोटल स्कोर नंतर नाही ऍड केल्या जातील. चला, वेळ नका घेऊ सागर, वेळ नका घेऊ प्लीज, विनंती असेल. ग्लिस्टर ब्लास्टर संघ तुम्ही दोघं एकत्र जेवा. कॅमेरा स्टेबल असेल. सलामीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये निकू गोवारी आणि सोनू पाटील पाहायला मिळतोय. संपूर्णतः 6 चेंडू फेस केल्यानंतर 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नॉन स्ट्राईक एंडचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. निकू गोवारी स्ट्राईक एंडवरती, तर सागर गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. निकूसाठी पहिला चेंडू, फटका खेळाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः संघनायक संघ मालक सचिन लावण चेंडू खाली पाहायला मिळतील. झेल सोडलाय आणि निकू गोवारीला जीवदान मैदानाच्या आतमध्ये भेटताना पाहायला मिळतंय. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं, परंतु ओंजळीमधून चेंडू निसरलाय, झेल टिपू शकले नाहीत आणि 1 धाव या चेंडूवरती खर्च होताना पाहायला मिळेल. ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय येलो कलरच्या चेंडूचा त्या ठिकाणी वापर. काय फटका खेळलाय सोनू पाटील, काय दमदार धुवाधार फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चेंडू सीमा रेषा पार. षटकार सोनू पाटील, नजाकत, ताकद, क्रिकेटच्या खेळातील लावण्य, नवचैतन्य म्हणावं लागेल या फटक्यामधील. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार समोरच्या दिशेनं ऑन साइडला फटका, आघात केलाय, प्रहार केलाय, चेंडू सीमारेषा पलीकडे चेडून भिदून तोडून फोडून पाहायला मिळतोय. षटकार सोनू पाटीलची बॅट तळपली आहे आणि मास्टर सूर्यलेवन कामोठे संघाची धावसंख्या 41 आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल.
फक्त 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडू आणि 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 34 धावांवरती खेळतोय सोनू पाटील. अर्धशतकीय कामगिरी पूर्ण करण्यासाठी फक्त 16 धावांची गरज. हो हो हो, काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. डीप करणारा चेंडू, परंतु फुल्लर लेनचा त्याला फक्त कलात्मक फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय. सोनू पाटील थांबायचं नाव मैदानाच्या आतमध्ये घेत नाही. चांगला फटका सीमारेषेच्या दिशेने येत असताना चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा चेंडू सोनू पाटीलच्या बॅटमधून आणि मास्टर सूर्य 11 कामोठे संघाच्या तब्बल 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर सोनू पाटील खेळतोय वैयक्तिक 44 आकड्यावरती. 1 फटका दूर अर्धशतकासाठी. 11 चेंडू आणि 44 धावांची कामगिरी सोनू पाटीलच्या बॅटमधून. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं फक्त 5 धावांनी अर्धशतकीय कामगिरी राहून गेली. या फटक्यावरती ती पूर्ण होणार काय? सोनू पाटील साठी फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळून काढले. 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलीत. 52 धावा धावफलकावरती. आतापर्यंत प्रत्येक षटकामध्ये 26च्या सरासरीने धावा जमवण्याचं काम केलंय. चला, विनंती असेल वेळ घेऊ नका. आपण त्या ठिकाणी टायमिंग सेट केलेला आहे. पुन्हा एकदा पॅनल्टीला सामोरं जाता येणार नाही, त्यामुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र वारंवार विनंती असेल. आपण पाहतोय स्वतः संघ मालक सचिनजी लावण गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. फिरकी गोलंदाजी करण्याचा फार मोठा अनुभव सचिन लावण. सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. सोनू पाटील साठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच मात्र नकारार्थी मान हलवताना पाहायला मिळतील. आता मात्र हलक्या हातानं क्षेत्ररक्षक चेंडू खाली फसवले आणि सोनू पाटीलला या ठिकाणी सचिन लावण स्वतः जबाबदारी खांद्यावरती घेत असताना फसवले. फुल्लर लेनचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हळूवार पद्धतीने टाकला जाणारा चेंडू विजय बोरुडेचे सुरक्षित हात आणि झेल टिपला जातोय. सोनूला या मॅच मध्ये सुद्धा 45 आकड्यावरती नाबाद अगदी अर्धशतकीय कामगिरीपासून दूर राहावं लागतंय आणि तंबूच्या आसरेला परतावं लागतंय. कॅच आउटच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये 5 धावांनी राहिलं. या मॅच मध्ये सुद्धा 5 धावांनी अर्धशतक राहिलं. विक्रांत पाटील याच्या प्रत्येक षटकाराला 150 रुपयांचं कॅश प्राइज आले. सन्मान्य श्री सभाजी जरड यांच्याकडनं हे प्राइज लावण्यात आले. विक्रांत पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे काय, परंतु इथे मात्र आयकॉननं झेल सोडलाय. आयकॉननं काल हातातनं षटकार सोडून दिला होता, आज झेल सोडलाय. सेम बॉलर सेम फिल्डर, फक्त बॅट्समन चेंज होते, परंतु गोलंदाजी कमालीची राहिली आहे. एवढ्या दिवस असणारा क्रिकेटचा अनुभव, फुल लेंथचा चेंडू, फटक्यामध्ये एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. निकू गोवारीच्या बॅटमधून हा फटका येतोय. निकू गोवारीनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, 5 आकड्यावरती खेळतोय 250च्या स्ट्राईक रेटनं. तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मास्टर सूर्या 11 कामोटे संघ आतापर्यंत एक तगडा संघमधून या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच दिसून आलाय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली आहे. अगदी 4 ते 5 पावलांचा असणारा रनअप. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पंच दोन्ही हात जमिनीला समांतर करतील आणि कळवतील इट्स अ वाईट बॉल. हा एक खराब चेंडू आहे आणि या खराब चेंडूनं एक धावफलकावरती वाढली जाईल, ॲड केली जाईल. 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुनश्च एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अगदी अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथे मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाही आहे. वाईड लाईनच्या बाहेर पडणारा हा चेंडू. आता मात्र निकू गोवारीच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि चेंडू अगदी सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. 6 धावांसाठी समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, आपलातून फटका पाहायला मिळाला. या षटकामध्ये येणारा हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तत्आधी आलेले 2 वाईट चेंडू. आता मात्र समीकरण वाढतंय आणि धावफलकावरती 65 लागल्या गेल्यात. एक धावांचा उच्चांक गाठण्याचं काम मात्र मास्टर सूर्या 11 कामोटे संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉसमध्ये चेंडू भिरकावून दिलाय. जे षटक चांगले षटक पडताना पाहायला मिळत होतं, तिथे मात्र आता धावा येण्याचं काम सुरू झालंय आणि निकू गोवारीच्या बॅटमधून पुन्हा एकदा दर्जेदार षटकार आलाय. तब्बल 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3ही गोलंदाजाची खरपूस समाचार फलंदाजांकडून पाहायला मिळालाय आणि तब्बल 71 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणाला पाचारण केलं जाणार. चांगला स्ट्रोक विक्रांत पाटील समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र धावा येताना पाहायला मिळतील. 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेमधील धावांचा सर्वोच्च गाठणारा धाव संख्या उभी केली जाणार काय? 75 लागल्या. धावांची 100 पार होणार का? फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत 1 धाव. गोलंदाज आपण पाहतोय. राज गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. निकू गोवारीसाठी चेंडू टाकलाय.
आणि आपण पाहतो एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सांगता होताना पाहायला मिळते. निकू गोवारी यांनी चेंडू सोडून दिला, परंतु वन बाउन्स स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जय पाटील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये असताना आणि वन बाउन्स दिलाय. म्हणजे जर दुसरा बाउन्स आला आणि रिव्ह्यू इथे मात्र DRS ची मागणी केली आहे. मित्रांनो, DRS ची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. DRS अगदी आपण जर पाहिलं तर DRS किंवा UDRS असं म्हटलं जातं. सर्वात प्रथम हा शब्द ज्यावेळेस आला त्यावेळेस UDRS असं म्हटलं जायचं, अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, त्या गोष्टीला म्हटलं जायचं. नंतरनं त्याला DRS म्हटलं जातं. आणि खरं आतलं तर फादर ऑफ DRS कुणाला म्हटलं जातं तर श्रीलंकेचा खेळाडू सेनाका वीररत्ने याला फादर ऑफ DRS म्हटलं जातं. कारण त्यानं ज्यावेळेस श्रीलंका आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारत अशी टेस्ट सिरीज चालू होती त्यावेळेस मागणी केली आणि ती मागणी इंटरनॅशनल क्रिकेटला स्वीकारावी लागली. आणि 8 जुलै माफ करा 23 जुलै 2008 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंका आणि इंडियाची मॅच चालू असताना DRS ही सिस्टीम इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लागू करण्यात आली. वाईड चेंडू असणार आहे नक्कीच. पंचांनी या ठिकाणी वन बाउन्स सुद्धा दिलाय, म्हणजे दंडित केलं गेलंय. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू, धावा एका एका धावेनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 78 धावा धावफलकावरती लागल्यात. निको गोवारीच्या बॅटमधून मोठा फटका आलाय सीमा रेषेच्या पलीकडे. महमूदच्या मस्तकावरती दस्तक, 6 धावा षटकार, 84 धावा धावफलकावरती लागल्यात. 100 पार करण्यासाठी 16 धावांची गरज. या स्पर्धेतील धावांचा उच्चांक गाठणारा सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. उजव्या एटीच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न, वाईड चेंडू, षटक संपत नाही. आतापर्यंत राज यांनी 6 चेंडू फेस केले, त्यातले 3 वाईड चेंडू पाहायला मिळतात. एका चेंडूवरती चौकार, एका चेंडूवरती षटकार, 1 सिंगल. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, वाईड चेंडू, 86 धावा. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. बॅट मधून धावा येत आहेत. तब्बल 90 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ग्लिस्टर ब्लास्टर आणि मास्टर सूर्य 11 कामोटे संघ. परंतु इथे मात्र आपण पाहतोय धावांचा डोंगर उभा केलाय. तर समोरच्या दिशेनं ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडनं हा धावांचा डोंगर आहे तो कशा प्रकारे खोदण्याचं काम केलं जाणार. पुढल्या लेनचा चेंडू समालोचन कक्षाला सलामी देण्याचं काम निकू गोवारी यांच्या माध्यमातून. 6 धावा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नो बॉल दिलाय पंचांनी मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू, गोलंदाजाचं क्रेडिट कमी करणारं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नो बॉल प्लस 6. आता धावा झाले 97. चेंडू, वाईड चेंडू, 1 धाव. मित्रांनो तब्बल चेंडू किती टाकलेत माहिती आहेत काय? 12 चेंडू राजा गोलंदाजाने टाकलेत आणि त्यामधील 5 वाईड, 1 नो बॉल. मोठा फटका
9 चेंडूमध्ये 39 धावा निको गोवरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. षटकाराला तब्बल धावफलक जाऊन पोहोचले ते 104 या आकड्यावरती आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होऊन धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या 106 धावा. विजयांसाठी 107 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू आणि 107 धावा ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला विजयासाठी. आवाजामध्ये बदल करूया. 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे 107 धावा त्या ठिकाणी खेळून काढल्या जातील ऐकूया आपल्या कामोट्यातील एक गोड आवाज. कामोट्यातील कलाकार संतोष जाधव यांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी एक विनंती असेल, श्री गणेश टायगर फोर्स संघाचे जेवढे खेळाडू असतील ते पॅवेलियन पाशी यायचे. श्री गणेश 11 टायगर फोर्स संघाचे सर्व खेळाडू आपले संघ सहकारी इथे आपली वाट बघतायत. तर चला सामन्याला सुरुवात करा. चोवीस चेंडूमध्ये 107 धावा बनवाव्या लागतील. त्या मात्र ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला पाहायचं कशा प्रकारे आव्हान संपुष्टात आणता येते. दरम्यान मैदानामध्ये आपण पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून सलामी जोडी दाखल होताना सचिन पाटील आणि आकाश. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते तो गोलंदाज, वेगवान गोलंदाज नफीस. तर पाहायचं आहे 24 चेंडूमध्ये 107 धावांचं आव्हान असेल आणि आव्हान संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला स्ट्राईकला खेळतो आकाश. पहिला चेंडू नफीसांचा आकाशांना. पहिला चेंडू उजव्या इशीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा आहे तो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने संघाचं खातं या ठिकाणी ओपन होत आहे. 1 धाव मिळते या ठिकाणी. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत. स्ट्राईकला असलेले शिवा लंके, नॉन स्ट्राईकला असलेले जय पाटील. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन नफीस तयार असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच प्रकारचा चेंडू आणि हा खराब चेंडू. सलग 2 चेंडू खराब टाकताय तो मात्र नफीस. खराब सुरुवात म्हणावं लागेल नफीसांची. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता आकाशांचा त्या ठिकाणी. नक्की 1 धाव तर नक्की मिळते. धावसंख्या पुढे जाताना दिसते ती मात्र 3. आता मात्र प्रथमच्या स्टाईलला खेळतो फलंदाज सचिन पाटील. सचिन पाटील याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. षटकार चौकार मारावा लागेल. ज्या आधीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सोनू पाटील, निकू गवार यांनी दमदार फलंदाजी केली होती. त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. परंतु या ठिकाणी प्रयत्न केला होता सचिन पाटील यांनी, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो नफीस यांचा तो निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या अजूनपर्यंत 3 वरती कायम. 107 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ ग्लिस्टर ब्लास्टर. पुन्हा एकदा डोक्याला घासून जाणार हा चेंडू. चांगला चेंडू म्हणावा लागेल नफीस यांचा. पूर्णपणे वेध घेता आला नाही तो मात्र सचिन पाटील यांना. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो नफीस. चांगली गोलंदाजी राहील आतापर्यंत. पायचा पुढचा चेंडू. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते पुन्हा. ती मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 4.
तीन बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली नपीजांची. आतापर्यंत 3 वाईट आले त्यांच्या गोलंदाजीला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायचा आहे. पंचांकडे दान मागताना आणि या ठिकाणी हिट विकेट आउट होतोय. तो मात्र सचिन पाटील संघासाठी कोणतीही भरीव कामगिरी न करता तंबूचा रस्ता पकडतोय. संघाला मिळाला हा पहिला धक्का. यानंतर होणारा सामना असेल. कोण आहे रे? अरे पॅम्पलेट ठेवा ना. कुठं आहे एक कारण ठेवते. कोण आहे आयोजन करता? रवी भगत. कुठे आहे रविराज भगत? खायचं माहिती आहे ना कुठे? कोण आहे? मोरे लेवून शिवांश झाले. मास्टर सूर्या मोरे आणि शिवांश ना. मोर्या शिवांश झाली. हे काय मास्टर सूर्या लिस्ट चालू आहे आता. हा ही झालेली आहे. मोर्या सिनियर ती झालेली आहे. सिनियर आणि लिगल नक्की 100%. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नपीस तयार. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय गलीच्या दिशेने. फायनलीच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळतंय. नवीन फलंदाज आलेला विजय बोरुडे च्या बॅटमधून निघालेली ही पहिली धाव. वैयक्तिक खातं खोलतोय 1 धावेने तो मात्र विजय. आणि आज धावसंख्या मात्र होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. आपण पाहतोय 107 धावांचा पाठलाग करताना हा संघ ग्लिस्टर ब्लास्टर. तुम्ही विनंती करेन यानंतर होणारा सामना असेल तो श्री गणेशा टायगर फोर्स विरुद्ध लिगल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन पॅव्हलिन पाशी संपर्क साधायचा आहे. श्री गणेशा टायगर फोर्स विरुद्ध लिगल. तर पाहायचं वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज निकू गोवारी. आणि एक रायगडचं मोठं नाव ज्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले तोच हा गोलंदाज निकू गोवारी. समोर मात्र फलंदाज असेल तो विजय बोरुडे. तर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल विजय आपल्या संघासाठी. येथून पुढे आक्रमण घ्यावं लागेल ते विजयला आपल्या संघासाठी. कारण मोठा धावांचा उच्चांक मोठा आहे. 107 धावा करायच्या. आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 102 अजून धावसंख्या करायची आहे ते मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. तर पहिला चेंडू निकू यांचा. विजयला सुंदर फटका मारलाय पॉईंटच्या दिशेने. पाहिजे त्या ठिकाणी विशाल गोलीपकर येतो झेल खाली. सुंदर झेल म्हणायला लागेल. दुसरा गडी बाद होतो तो मात्र ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचा अवघ्या 5 या धावसंख्येवरती. काय तर चला या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. श्री गणेशा 11 टायगर फोर्स विरुद्ध लिगल. दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तर नवीन फलंदाज येतोय बंटी कोंडिलकर. हा एक मोठा फलंदाज बंटी कोंडिलकर. ह्या फलंदाजामध्ये पण मोठे फटकेबाजी करण्याची ताकद आहे. षटकार चौकार मारू शकतात तेवढी क्षमता या फलंदाजामध्ये. तर पाहायचं कशा फलंदाजी करेल. पहिला चेंडू फेकून दिला फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आल्या पहिला षटकार मारतो तो मात्र बंटी कोंडिलकर. या षटकारांनी धावसंख्या मात्र झाली ते 11. दुसरं षटक चालू असताना चांगला फटका पाहायला मिळाला तर बंटी यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा निकू तयार असेल. आक्रमक पवित्रा घेतलेला फलंदाज बंटीसाठी. पुन्हा एकदा जोरदार फटका. आल्या आक्रमण करताना दिसतोय तो बंटी निकू गोवाऱ्याच्या गोलंदाजीवर. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारणे यशस्वी होतो तो बंटी कोंडिलकर. त्या षटकाराने धावसंख्येला थोडासा आकार मिळतो. धावसंख्या झाली ते आतापर्यंत 17. हॅट्रिकला तर या ठिकाणी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर पंडित दादा गोवारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. बंटी कोंडिलकर यांना एक संधी असेल. लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक पंडितांना गोवारी यांच्याकडून. पुढचा चेंडू निकू जोरदार पार करण्याचा प्रयत्न फसतोय.
पॅडला चेंडू अडतोय त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या होती ती मात्र 18. आल्या आल्या चांगली फलंदाजी दाखवली ती बंटीने आपल्या बॅटिंग मार्फत. चांगली फलंदाजी, 2 लगातार षटकार मारले. आता मला स्टाईलला खेळतो. आकाश जोरदार पार केलाय. पाहायचं त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार. अतिशय शांततेत चाललेला हा खेळ. धावांचा डोंगर तेवढा आहे. 107 धावा करायच्या. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 19. दुसरं षटक चालू असताना जोरदार फटका मारलाय बंटीने. चेंडू मात्र येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली बंटी यांच्याकडून. 6 धावसंख्या होती ती मात्र 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये 82 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 82 धावा. तर पाहायचंय कोणता गोलंदाज येतोय. नक्कीच दैवत म्हात्रे. डावकर दैवत म्हात्रे येतोय. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर असलेला फलंदाज सलामीवीर फलंदाज आकाश खेळताना दिसतोय. आकाशकडून मोठी अपेक्षा असेल मोठ्या फटकेबाजीची. पहिला चेंडू खोलवर पद्धत चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला आहे. त्या ठिकाणी पाहायचंय पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव तर नक्की मिळणार दोन्ही फलंदाजांना आणि एका धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ते 26. आता मात्र स्टाईलला खेळेल तो बंटी. बंटीकडून पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी होते. याआधी 3 षटकार मारले बंटी याने. चांगला चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळून काढल्या बंटी याने. एक धाव तर नक्की मिळणार. पूर्णपणे सामना मात्र झुकतोय तो मास्टर सूर्य 11 कामोट यांच्या बाजूने. आता मात्र समीकरण बनेल ते 10 चेंडूने 80 धावा. धावसंख्या आतापर्यंत झाली ते 27. 10 चेंडू आणि 80 धावांची गरज असेल. जोरदार पार केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पायाचा चेंडू येतो का नाही. उंची जास्त लांबी कमी. विक्रम पाटील झेल खाली आणि तिसरा गडी बाद होतो मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाचा. 3 गडी बाद. 27 अशी धावसंख्या आहे ती मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाची. 107 धावांचा पाठलाग करताना. चला या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. श्री गणेश 11 टायगर फोर्स विरुद्ध लीगल ईगल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मेहमूद. पाहायचा मेहमूद काय करतोय. उर्वरित 9 चेंडू बाकी असतील. 9 चेंडूमध्ये 80 धावा म्हणजे अवाकाच्या भारचं हे समीकरण. 9 चेंडू 80 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 38 सरकमेल चेंडू अडतोय. स्वतः दैवत मात्र जाताना दिसतोय त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी. एक धाव तर नक्की घेणार दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या झाली ती मात्र 28. शेवटचे 8 चेंडू बाकी. बंटी कोंडीरकर पाहायचंय सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं या ठिकाणी बंटी यासाठी. जोरदार प्रहार केलाय पाहायचा स्वतः गोलंदाज आणि सोनू पाटील त्या ठिकाणी. त्यांनी सोनू पाटील या ठिकाणी झेल घेतोय. 4था गडी बाद होतोय तो मात्र बंटी कोंडीलकर यांच्या स्वरूपात ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचा. एका मागोमाग एक खेळाडू बाद होताना दिसतात ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे. पाहतोय आपण या ठिकाणी फक्त सामन्याची औपचारिकता बाकी राहिले. 7 चेंडू 79 धावा. चेतन येते नवीन फलंदाज मैदानामध्ये. 7 चेंडू 79 धावा करायचे आहेत. धावांचा मोठा डोंगर आहे. पाहायचंय चेतन कशा फलंदाजी करेल. पहिला चेंडू
खेळताना मला वाटतं हा निर्धाव चेंडू गेला आहे तो मात्र चेतनाला, आणि या ठिकाणी षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूचा खेळ संपला. या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील त्या मात्र 79. तर पाहायचंय स्टाईलला खेळतो मात्र मेहमूद. श्री गणेश 11 टायगर फोर्स लिगल दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. 2 मिनिटं दिली जातील तुम्हाला. जोरदार फटका मारलाय मेहमूदने. पाहायचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा विशाल गोलीकर झेल खाली, आणि या ठिकाणी 5वा धक्का बसतोय मेहमूद यांच्या स्वरूपात. सोनू पाटीलला मिळालेले यश. तर विनंती करेन मी पंडितदादा गोवारी यांना नाणेफेक करून घ्यायचं आहे दोन्ही संघाच्या संघामध्ये. नाणेफेक केला जातो श्री गणेश 11 टायगर फोर्स विरुद्ध लिगल पंडितदादा गोवारी यांच्या हस्ते हा नाणेफेक केला जाईल. स्वतः संघ मालक मैदानामध्ये दाखल होतात सचिनजी लवाण. पाहायचंय सचिन पुढे सरसावले. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ज्या प्रकारची फलंदाजी पाहिली आपण मास्टर सूर्य 11 कामोठे संघाकडून, तर या प्रकारची गोलंदाजी पण फुलटच प्रकार चेंडू होता. सन्मानपूर्वक खेळून काढता येते मात्र सचिन. त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. दरम्यान या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. नाणेफेकीचा कौल मात्र लागतोय. जोरदार फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी चेंडू मात्र येतो 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या झाली ती मात्र 35. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय चेतन. बऱ्याचशा उशिरानंतर येणारे हे 2 मोठे फटके सोनू पाटील याच्या गोलंदाजीवर. धाव संख्या होती ती 41. अजून या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पाहायचा चेतन कसा प्रकारे फलंदाजी करेल. शेवटचा चेंडू सोनू पाटील. आतापर्यंत 2 षटकार आले त्यांच्या गोलंदाजीला. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती चेतन यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक करतो या ठिकाणी चेतन. चांगली फलंदाजी. धाव संख्या होती ते 47. या ठिकाणी विजय मात्र होतो तो मास्टर सूर्य 11 संघ. पुढच्या फेरीत दाखल होते. ते मी विनंती करीन संजय घाडगे कुठे असतील तर ताबडतोब यायचं आहे. आपले संघ सहकारी आपली वाट पाहत आहेत. संजय घाडगे यायचं आहे या ठिकाणी. आता आपण पाहतोय